गगन सारा समंदर भी छोड़े अपना किनारा, हिल जाए जहान सारा जब गूंजे जय भीम का नारा, जब गूंजे जय भीम का नारा। हजारो वर्षापासून जो समाज धार्मिक, आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक बंधनामुळे माणुसकीत पारखा झाला होता, इथल्या विध्वंसक रूढीच्या वरवंट्याखाली रगडला जात होता, इथल्या निर्दयी व्यवस्थेमुळे, अस्पृश्यतेच्या कलंकामुळे जो समाज बहिष्कृत झाला, गावाबाहेर टाकला गेला, ओंगट रोगीटू किरड्यावर राहायला मजबूर झाला, अंगभर वस्त्र, पोटभर अन्न आणि निवारेच्या जागेसाठी अभिरत झुंज देत होता, जो अस्पृश्यतेला आपल्या नशिबाचा भाग समजून दुःख, दारिद्र्य आणि दास्य यांच्या चिखलात युगानुयुगे गाडला गेला होता, अगदी प्राण्यानंही हिंसर अवस्थेला पोहोचला होता, अशा धुळीत पडलेल्या समाजाला ज्यांनी सन्मानाने जगायला शिकवलं, बोलायला शिकवलं, ज्यांनी जुन्या खुळचट अनिष्ठ विचारांचा गंज धुवून काढला, ज्यांनी हजारो वर्षापासून चालत आलेल्या गुलामगिरी विरुद्ध बंड केले आणि या समाजाला मुक्त केले, असे महामानव, भारतरत्न, विश्वरत्न, विश्वभूषण, धुरंधर, युगंधर, युगपुरुष, युगपरिवर्तक, युग निर्माते, उच्च विद्या विभूषित, परोपकारी, क्रांती सूर्य, प्रज्ञा सूर्य, घटना सम्राट, बुद्धी सम्राट, मसीहा, बोधिसत्व, संघर्ष महानायक, कायदे पंडित, स्त्री मुक्तीदाते व आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते। लहरें टूटी बहुत, कोई समंदर नहीं हुआ, चली हवा भी बहुत, कोई भवंडर नहीं हुआ, की कोशिश कितनों ने बहुत, कोई कलंदर नहीं हुआ, इतिहास गवाह है, खोजा बहुत, फिर से कोई अंबेडकर नहीं हुआ, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते, त्यांना प्रत्येक क्षेत्रातले परिपूर्ण ज्ञान होते, धार्मिक, आर्थिक, सामाजिक, व्यावसायिक अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने बाबासाहेबांना दीनदलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या अंधारमय जीवनाला प्रज्ञेचा प्रकाश दिला। अंधारच होता नशिबी ज्यांच्या, त्यांना प्रकाशाचे दान दिले, मानावे किती उपकार तुमचे बाबासाहेब तुम्ही संविधान दिले, बाबासाहेबांनी मनुष्य मात्राच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य व द्वेष दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपले पूर्ण बळ व ज्ञान लावले। माणसाने माणसाशी धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा कुठल्याही आधारावर शोषण करणाऱ्या व्यवस्थेच्या ते विरोधात होते। खरंच बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य पददलितांना न्याय आणि समता मिळवून देण्यातच वेचले। अशा या महामानवाचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे एका सामान्य कुटुंबात झाला। उद्धारिले कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, भीमराया तुझ्यामुळे आज आम्हाला सन्मान मिळाला, उच्चारताच जय भीम, माझ्या मनाला प्राण मिळाला। बालवयापासून बाबासाहेबांना दाखवण्याची प्रत्येक सवय करावी लागली। त्यांचे वडील रामजी सकपाळ हे सैन्यात सुभेदार होते, त्यांनी बाबासाहेबांना ज्ञान उपासनेची प्रेरणा दिली। बाबासाहेब वृत्तीने स्वातंत्र्य, निर्भीड व जिद्दी होते। त्यांचे प्रारंभीचे शिक्षण दापोली व साताऱ्यात झाले। जरी सर्वत्र त्याची जाचडी येत होती, तरीही त्यांनी अगदी तळमळीने शिक्षण घेतले। अनेक संकटांना तोंड देऊन 1912 मध्ये बाबासाहेब एल्फिस्टन कॉलेजमधून पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले। बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती दिली, त्यामुळे बाबासाहेब 1913 जुलैला बाबासाहेब न्यूयॉर्कच्या विद्यापीठात पोहोचले। इथे या ज्ञान पिपासू युगंधराने मिळालेल्या संधीचा व वेळेचा पूर्ण उपयोग करून अर्थशास्त्रातील MA ची पदवी मिळवली आणि नंतर डॉक्टरेटची पदवी मिळवली। भारतात परतल्यानंतर बाबासाहेबांनी सिडनहॅम कॉलेजवर प्राध्यापक म्हणून नोकरी केली। याच नोकरीतील पैशामुळे पुढे बाबासाहेब इंग्लंडला जाऊन अर्थशास्त्राचा व कायद्याचा अभ्यास करू शकले। अनेक संकटांना तोंड देऊन बाबासाहेब बॅरिस्टर झाले। 1926 मध्ये बाबासाहेबांनी बॉम्बेच्या हायकोर्टमध्ये वकिलीत प्रारंभ केला। याच काळातील अस्पृश्य वर्गाच्या अडचणी सरकारपुढे मांडण्यासाठी बाबासाहेबांना बहिष्कृत हितकारी सभेची स्थापना केली। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे या संस्थेचे ब्रीद वाक्यच होते। खरंच शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूल मंत्र परिवर्तनाचा मार्ग आहे। म्हणूनच मी म्हणते शिकून सारे एक भारे एकीचे हे बळच न्यारे, भीमरायाचा संदेश हारे, संघर्षाने मिळेल सारे। आजही आपल्या देशामध्ये अनेक स्त्रियांना त्यांना मिळणाऱ्या सवलती या केवळ बाबासाहेबांमुळेच मिळतात, त्यांना निर्माण झाली जाणीव नाही।
बाबासाहेब हे स्त्रीमुखी दाते होते. त्यांनी बाबासाहेबांमुळे आज आपण पाहतो स्त्रिया विविध क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत, पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करताना दिसतात. हे केवळ महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच झाले. झुजलास भीमा तू चंदनापरी, झुजलास भीमा तू चंदनापरी, अन जीवन माझे सुखदीप झाले. येले कौतुक कितीही कोणीही, येले कौतुक कितीही कोणीही, तरी वाटते ते तुझे कमीच झाले, तरी वाटते ते तुझे कमीच झाले. खरं तर बाबासाहेब शेतकऱ्यांचे नेते होते. 1918 मध्ये बाबासाहेबांनी स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज हा ग्रंथ लिहून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपाय सुचवले आहेत. या ग्रंथात शेती प्रश्नांपुढील आगामी काळात कुठल्या आव्हाने उभे राहतील याचे चिंतन केले आहे. डीए म्हणजे डिअरनेस अलाउन्स आणि पीएफ म्हणजे प्रॉव्हिडंट फंड हे केवळ बाबासाहेबांमुळेच मिळाले. शेतकऱ्यांसोबत बाबासाहेब कामगारांच्या हितासाठी दक्ष होते. बाबासाहेबांमुळेच कामगारांचा काम करण्याचा 12 तासाहून 8 तासाचा दिवस घडला. या देशाची जलसंचय नीती ही बाबासाहेबांनीच बनवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज फाउंडर ऑफ एज्युकेशन अँड वॉटर पॉलिसी. पंजाबचे भाकरा नांगर धरण, बंगालचे दामोदर व्याली, कोसी धरण अशा एकूण 40% धरणांचा आराखडा बाबासाहेबांनीच केला. उत्तरेकडील नद्या दक्षिणेकडे जोडाव्या असे बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितले होते. म्हणूनच बाबासाहेबांना आधुनिक भारताचे निर्माते म्हणतात. म्हणूनच आपल्याला समजलं पाहिजे आप जहाँ खड़े हैं उसके लिए बाबा साहब लड़े हैं. आप जहाँ खड़े हैं उसके लिए बाबा साहब लड़े हैं. आपके पास दौलत है वो भी बाबा साहब की बदौलत है. आपके जीवन में शांति है वो भी मेरे बाबा साहब की क्रांति है. आपके पास कार है वो भी मेरे बाबा साहब के उपकार है. आपल्या 65 वर्षाचा आयुष्यात या महामानवानं जे कार्य केले ते अवलोकन करताना आश्चर्याने वाटायचं. हात आपसोबत जोडले जातात. मान आणि मन या महामानवाच्या स्मरणापुढे अत्यंत आदराने झुकले जाते आणि डोळ्यातून कोसळणाऱ्या आसवांना आज उभा आहे. कारण बाबासाहेब तुमच्यामुळेच आज माझा स्वाभिमान इथे उभा आहे. तुमच्यामुळेच आज माझा स्वाभिमान इथे उभा आहे. फूलों की कहानी बहारों ने लिखी, फूलों की कहानी बहारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी. फूलों की कहानी बहारों ने लिखी, रातों की कहानी सितारों ने लिखी. हम नहीं है किसी के गुलाम, क्योंकि हमारी जिंदगी बाबा साहब जी ने लिखी, निळ्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे. घाबरू नकोस कोणाच्या बापाला, कारण तू भीमाचा वाघ आहेस. सागराचे पाणी कधी अटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. आज जन्मच काय हजारो जन्म झाले तरी नाद हा भिंजेचा कधी सुटणार नाही. जय भीम, धन्यवाद.